मित्रांनो, इंजिनिअरिंग मॅथ्स 2 मधील डिफरन्शियल इक्वेशन या टॉपिकमध्ये विचारलं जाणारं आपलं पुढचं एक्झाम्पल असं आहे. ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वन डी वाय डी एक्स प्लस फोर एक्स वाय इज इक्वल टू वन डिवाइड बाय ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वन आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये बघायचं या ठिकाणी जे सिंगल डेरिव्हेटिव्ह आहे, हे जे डी वाय बाय डी एक्स आहे, याबरोबर त्याचा जो कोइफिशियंट आहे ना, तो आता आपल्याला घालवायचा आहे. तर तो घालवण्यासाठी इथल्या प्रत्येक टर्मला या ब्रॅकेटने डिवाइड करायचं. तर ते काय मिळणार? इथं एक्स स्क्वेअर प्लस वन आहे तसं डिवाइड मध्ये तोच ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वन आणि डी वाय बाय डी एक्स प्लस हे फोर एक्स याच्या पण डिवाइड मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वन हा वाला ब्रॅकेट घेतला, हे वाय इथं सेपरेट घेतला आपण इज इक्वल टू वन डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर आहे तसं आणि इथं सुद्धा इन टू ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वन याचं आपण घेतलं. काय केलं? या डी वाय बाय डी एक्सचा जो कोइफिशियंट होता तो आपल्याला घालवायचा होता. मग आपण इथल्या प्रत्येक टर्मला त्याच ब्रॅकेटने सेपरेट डिवाइड केलं. आता डिवाइड केल्यावरती बघा आपल्याला काय मिळतं, हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॅन्सल होऊन जाईल. मग या ठिकाणी फक्त शिल्लक राहते डी वाय बाय डी एक्स प्लस हे फोर एक्स डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस वन इंटू वाय इज इक्वल टू वन डिवाइड बाय. आता या ठिकाणी हे डिवाइड मध्ये दोन्ही सुद्धा ब्रॅकेट सेम आहेत. तर हा स्क्वेअर वाला ब्रॅकेट इंटू दुसरा ब्रॅकेट जर याचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर एक्स स्क्वेअर प्लस वन ब्रॅकेट क्यूब हे असं आपल्याला मिळतंय. आता तुम्ही विचार करत असाल की मी हा वाय सेपरेट का असा घेतलेला आहे? तो या फोर एक्स बरोबर मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. मग सेपरेट येण्यामागचं कारण असं की या टाईप मध्ये फक्त बघायचं की इथं डेरिव्हेटिव्ह विथ आता आपण वायचं डेरिव्हेटिव्ह घेतलेलं आहे बरोबर. या ठिकाणी डेरिव्हेटिव्हच्या इथलं वरची जी व्हॅल्यू ती वाय आहे. मग या ठिकाणी वाय सेपरेट घ्यायचा कारण आपलं याचं जे जनरल इक्वेशन असतं ते बघा या टाईप मध्ये असतं की डी वाय बाय डी एक्स. आता इथं वरती वाय त्यामुळे मी वर वाय घेतला डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू पी वाय सॉरी डी वाय बाय डी एक्स प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू. हे असं याचं जनरल इक्वेशन आहे. आता हे सेम जर आपण या दोघांचं कंपॅरिझन केलं तर इथं डी वाय बाय डी एक्स आहे प्लस प्लस आहे. या ठिकाणी वाय बरोबर पी आलेला आहे. मग इथं आपलं जे आपण सॉल्व्ह केलेलं यामध्ये वाय बरोबर जी काय व्हॅल्यू आहे ती आपली मग पी ची व्हॅल्यू बनते. त्यासाठी आपण या ठिकाणी सेपरेट वाय घेतलेला आहे. बघा वाय बरोबर इथं पी आहे जनरल इक्वेशन मध्ये. इथं वरती वाय बरोबर आता काय इथं फोर एक्स डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस वन मग ती आपली पी वाली व्हॅल्यू बनली. पी इज इक्वल टू फोर एक्स डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस वन आणि इज इक्वल टूच्या राईट साईडला क्यू आहे या जनरल इक्वेशन मध्ये. मग इथं सुद्धा इज इक्वल टूच्या राईट साईडला जी व्हॅल्यू आहे ते आपलं बनणार क्यू. क्यू इज इक्वल टू वन डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस वन ब्रॅकेट क्यूब. यास आपल्याला पी आणि बघा क्यूच्या व्हॅल्यूज मिळाल्या. आता जेव्हा आपल्याला या पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज मिळतात तर तिथं आपण इंटिग्रेटिंग फॅक्टरचा एक फॉर्म्युला आहे तो यूज करतो. ते आहे आय एफ इज इक्वल टू ई रेश टू इंटिग्रेशन पी. आणि या ठिकाणी बघायचं की आपल्या या जनरल इक्वेशन मध्ये डिवाइड मध्ये बघा डीएक्स आहे. मग या ठिकाणी घ्यायचं इंटिग्रेशन डीएक्स. इंटिग्रेटिंग फॅक्टरचा बघा फॉर्म्युला काय आय एफ इज इक्वल टू ई रेश टू इंटिग्रेशन पी डीएक्स. आता या फॉर्म्युल्यामध्ये सुरुवातीला फक्त आपण या ठिकाणी पी ही वाली व्हॅल्यू घेतो. जर ही व्हॅल्यू पुट केली तर काय मिळणार? ई रेश टू इंटिग्रेशन. आता पी ची व्हॅल्यू आहे फोर एक्स डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस वन आणि हे पुढे डीएक्स. आता आपल्याला याचं इंटिग्रेशन घ्यायचंय. बघा तुम्ही जे एक इंटिग्रेशनचं तुम्हाला एक प्रॉपर्टीज माहिती असेल की समजा आपण इंटिग्रेशन असं घेतो इंटिग्रेशन आणि डिवाइड मध्ये समजा फंक्शन आहे आणि याच फंक्शनचं जर न्यूमरेटर मध्ये डेरिव्हेटिव्ह असेल, डिवाइड मधल्या फंक्शनचं जर न्यूमरेटर मध्ये डेरिव्हेटिव्ह असेल तर हे डिवाइड मधलं फंक्शन आपण डायरेक्टली लॉगच्या ब्रॅकेटमध्ये घेतो की लॉग ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स आणि डी ए असं प्लस पुढे सी. हे असं आपल्याला बघायचं आपण ही वाली प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन मधली. जर ही प्रॉपर्टी आपण या इथल्या स्टेपला जर यूज केली तर ते काय होऊन जाईल? ई रेश टू इंटिग्रेशन आहे तसं डिवाइड मध्ये आहे एक्स स्क्वेअर प्लस वन. आता या डिवाइड मधल्या फंक्शनचं जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं बघा एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे टू एक्स असं मिळणार बरोबर. प्लस वनचं तर काय कॉन्स्टंट आहे झिरो मिळणार. म्हणजे या डिवाइड मधल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह मिळतंय टू एक्स. मग या फोर एक्सला असं आपण टू एक्स लिहू शकतो. मग ह्या फोर मधला जो आता टू शिल्लक राहील तो आपण काय करूयात या इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घेऊयात कॉन्स्टंट आणि हे डीएक्स आहे तसं. तर बघा सेम या प्रॉपर्टी प्रमाणे झालं की डिवाइड मध्ये जे फंक्शन आहे त्याचं इथं वरती डेरिव्हेटिव्ह आहे. मग आपण या प्रॉपर्टी प्रमाणे की डिवाइड मधली जी व्हॅल्यू आहे जे आपलं फंक्शन आहे ते लॉगच्या ब्रॅकेटमध्ये घेऊ शकतो. मग सेम इथलं सुद्धा जी डिवाइड मधली व्हॅल्यू आहे त्याला आपण लॉगच्या ब्रॅकेटमध्ये घेऊयात.
तर याचा आपल्याला आन्सर काय मिळणार? ई रेस टू हा इंटिग्रेशनच्या बाहेरचा 2 आहे तसा लॉग ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 बघा ह्याचं आपल्याला आन्सर मिळालं. आता लॉगची तुम्हाला एक प्रॉपर्टी माहित असणार आहे पॉवरवाली प्रॉपर्टी, की लॉगच्या समोर जे काय असतं ते ॲक्चुअली ज्याचा लॉग घेतोय म्हणजे आपण ह्या ब्रॅकेटचा लॉग घेतोय बघा एक्स स्क्वेअर प्लस 1चा त्याची ती पॉवर असते. ते जर आपण पॉवर माघारी घेतली, त्या ब्रॅकेटला जर माघारी दिली तर काय होऊन जाईल? इथला ई आणि लॉग हे कॅन्सल होतं. बरोबर? लॉगची ही अजून एक प्रॉपर्टी अशी असते, की ईच्या जर पॉवरमध्ये लॉग आला तर तो नेहमी कॅन्सल होतो. मग काय होऊन जाईल सगळ्यात पहिले तर लॉगची पॉवरवाली प्रॉपर्टी यूज करायची. ती प्रॉपर्टी अशी असते, ई आहे तसा हे लॉग ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 सुद्धा आहे तसं आणि इथं जो पुढे 2 असतो, तो नेहमी कोण असतो? इथलं ज्याचा आपण लॉग घेतोय त्याची ती पॉवर असते. ते आपण माघारी घेतलं. आता इथला ई आणि लॉग कॅन्सल झालं. मग तुम्हाला इंटिग्रेटिंग फॅक्टर याचं ॲन्सर मिळते. सिम्प्लिफाय मधलं ॲन्सर की एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर बघा हे असं ॲन्सर मिळालं. जेव्हा आता तुम्हाला या टाइपमधल्या एक्झाम्पलमध्ये इंटिग्रेटिंग फॅक्टरचं ॲन्सर मिळतं, तेव्हा आता याचा आपण एक दुसरा शेवटचा फॉर्म्युला आहे तो यूज करतो. त्याआधी फक्त बघायचं, की आपलं जे स्टँडर्ड इक्वेशन आहे ते बघा वायच्या फॉर्ममध्ये वाय फॉर्ममधलं म्हणजे या ठिकाणी वरती dy आहे आणि इथं p बरोबर सुद्धा y आहे. मग जो आपण शेवटचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करणार आहोत, तो असा असतो, तिथं y होतं तर सुरुवात करतो y ने. y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन क्यू आणि dy वर होतं तर डिव्हाइडमध्ये dx होतं. त्यामुळे या ठिकाणी आपण आता इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर घेतो dx आणि प्लस c. बघा हा याचा लास्ट फॉर्म्युला. y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर dx प्लस c. यामध्ये जर आता आपण व्हॅल्यू घेतल्या तर काय मिळून जाईल? हा वाला y आहे तसा इंटिग्रेटिंग फॅक्टर आपल्याला काय मिळालाय? एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन. मगाशीच आपल्याला बघा या ठिकाणी Q ची व्हॅल्यू मिळालेली होती. तर Q ची व्हॅल्यू काय मिळाली आहे? इथं आहे Q इज इक्वल टू 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. मग ते या ठिकाणी घ्यायचं 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट क्यूब इंटू इथं आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर याची व्हॅल्यू मिळाली आहे ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर dx प्लस सी. आता फक्त आपल्याला हे वाला इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचे. मग आपल्याला फायनल आन्सर मिळून जाईल. या ठिकाणी इंटिग्रेशनमध्ये बघा डिव्हाइडमध्ये हा ब्रॅकेट आहे तो क्यूबमध्ये आणि तो मल्टिप्लिकेशनमध्ये ब्रॅकेट आहे स्क्वेअरमध्ये. मग हा वाला स्क्वेअरवाला ब्रॅकेट इथला क्यूबला कॅन्सल होऊन जाईल म्हणजे डिव्हाइडमध्ये फक्त एकच व्हॅल्यू शिल्लक राहते. मग y ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 हे dx आणि प्लस c पुढचं आहे तसंच. आता हा जो हे वाला जे इंटिग्रेशन आहे, आता हे तर तुम्हाला माहिती आहे हा वाला टॅन इन्व्हर्सचाच आपला फॉर्म्युला आहे. इंटिग्रेशन 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 dx. तर डायरेक्ट आपल्याला काय मिळतं हे y ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू याचा आन्सर मिळणार टॅन इन्व्हर्स एक्स आणि पुढं प्लस सी. झालं आपलं हे वाला झालं फायनल सोल्युशन.